Matt in the arms. हाय हॅलो जय जिनेंद्र आणि नमस्कार, मी पूर्वा. वेलकम टू माय चॅनल देसी मोमेंट्स इन युरोप. तर अशा प्रकारे मी आणि नियाने क्रिसमस ट्री बांधलेला आहे. आम्ही 2-3 तास मस्तपैकी एन्जॉय करत हा क्रिसमस ट्री तयार केला. तर हा क्रिसमस ट्री आम्ही 2-3 वर्ष झालं सेमच वापरत आहोत. ऑर्नामेंट सुद्धा आमचे थोडे जुने आहेत आणि काही नवीन आणलेले आहेत. लास्ट व्लॉग मध्ये मी तुम्हाला जे शॉप दाखवलं त्या शॉप मधून. तर नेक्स्ट क्लिप मध्ये त्याच शॉप मधल्या फ्लॉवर पॉट सेक्शन मधले मी काही क्लिप्स तुम्हाला दाखवणार आहे, कारण इथे साईज, कलर, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर पॉट्स मिळतात. मी आतापर्यंत एवढा मोठा सेक्शन कुठंच बघितला नाही आणि खूप सारी व्हरायटी असल्यामुळे मलाही तुम्हाला हे दाखवायचं आहे. इथं छोटा आकाराच्या फ्लॉवर पॉट पासून मोठे रंगीत फ्लॉवर पॉट्स, सर्व काही प्रकारचे फ्लॉवर पॉट्स उपलब्ध आहेत. म्हणजेच तुमच्या घराच्या इंटिरियरनुसार सीझन वाईज तुम्ही हे फ्लॉवर पॉट्स चूज करू शकता. आणि मला रेट्सही एवढे खूप जास्त काही वाटले नाहीत. मला हा येलो कलरचा फ्लॉवर पॉट, त्याच्यावरती छोट्या चिमण्या आहेत सिरॅमिकचा, खूप आवडलेला. जे मागचे पिंक कलरचे डिझाईनचे फ्लॉवर पॉट्स आहेत ते मेटलचे फ्लॉवर पॉट्स आहेत. त्याचबरोबर प्लास्टिक, ग्लास, सिरॅमिक अशा वेगवेगळ्या मटेरियल्सनी हे फ्लॉवर पॉट्स तयार केलेले आहेत. ही नर्सरीज असल्यामुळे इथे असे छोटे छोटे क्यूटसे प्लांटर्स सुद्धा आहेत. प्लांटर्स मध्ये सुद्धा बरीच व्हरायटी होती. वेगवेगळ्या शॉप्स मध्ये, हॉटेल्स मध्ये जे युनिक फ्लॉवर पॉट्स असतात त्याच प्रकारचे फ्लॉवर पॉट्स मला आज इथे दिसत आहेत. हे आपल्या राजस्थानी इंडियन लुक मधला कॅन्डल स्टँड आहे आणि त्याची प्राइस आहे 30 युरो. हे शॉप खूप मोठं आहे. 4-5 तास झाला आम्ही फिरत आहोत, कंटिन्यू उभे आहोत. नियाला जसा स्टूल दिसला तसं ती बसून टाकली. फ्लॉवर पॉटचा सेक्शन झाल्यानंतर हा नेक्स्ट सेक्शन होता आर्टिफिशियल फ्लॉवर्सचा आणि प्लांट्सचा.
त्याचबरोबर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं इंट्रा ट्विन हे एक नर्सरी शॉप असल्यामुळे, गार्डन शॉप असल्यामुळे इथं विविध प्रकारची प्लांट्स सुद्धा विकायला आहेत. हां बरोबर. कितीला आहे? माझा हा सगळ्यात फेवरेट ब्रँड आहे ब्लॉन्ड ॲम्स्टरडॅम क्रॉकरीचा. तर यांची क्रॉकरी ही अशी कलरफुल असते आणि त्याचबरोबर मजेदार फनी डिझाईन्स असतात यांच्या क्रॉकरीवरती. तर मला ही क्रॉकरी का आवडते, यांचं इंटरेस्टिंग आर्ट वर्क आणि एकदम ब्राईट कलर्स वापरून ही क्रॉकरीवरती त्यांनी डिझाईन काढलेली आहे. म्हणजेच या क्रॉकरीवरती बर्थडे असेल तर बर्थडे प्रिंट, कपल्स असतील तर कपल प्रिंट, घराचं हाऊस वॉर्मिंग असेल तर हाऊस प्रिंट, असे ऑकेजनल प्रिंट त्यांनी केलेले आहेत आणि कलर्स असे युनिक वापरलेले आहेत. हे शॉप पूर्णपणे बघून आम्हाला संध्याकाळचे वाजलेले 5:30-6 आणि मला उद्या नियाच्या स्कूलमध्ये जाऊन एक ॲक्टिव्हिटी अटेंड करायची आहे आणि आम्हाला स्कूलमध्ये बोलवलेलं आहे. तर मी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर नेक्स्ट क्लिपमध्ये मी ते दाखवते. बरोबर, आज मी नियाच्या स्कूलमध्ये साडी नेसून जाणार आहे. कशासाठी? तर त्यांच्या स्कूलमध्ये एक ॲक्टिव्हिटी आहे. त्यांनी एक फॅशन शो ठेवला आहे मुलांसाठी, वेगवेगळे कॉस्ट्युम आणि फॅब्रिकची ओळख करून देण्यासाठी. आणि नियाची रिॲक्शन तुम्ही बघू शकता. ही सरप्राईज होतं त्यांच्यासाठी. मी नियाला सकाळी सांगितलं नव्हतं की मी आज तुझ्या स्कूलमध्ये येणार आहे, तर ती खूप सरप्राईज झाली. तर त्यांची टीचर आपल्या साडीबद्दल का परिधान करतो, कधी परिधान करतो, कशासाठी आहे आणि कोणत्या फॅब्रिक पासून बनवलेलं आहे, तर मी त्यांना ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली. तर त्यांची टीचर हे डचमध्ये त्या मुलांना सांगत आहे. Deze sari is gemaakt van zijde. En zijde wordt gemaakt door de zijdeworm. Daar gaan we in het thema misschien nog wel meer van horen. Het is een hele luxueuze stof en voorzien van ingewikkeld borduurwerk. Zoals je kunt zien staan er prachtige olifanten op en prachtige bladeren. खूप छान एक्सपिरियन्स होता आणि त्यांनाही खूप आनंद झाला कारण त्यांनी लास्ट मिनिट हे ऑर्गनाईज केलेलं आहे. काल संध्याकाळी स्कूलच्या ॲपवरती आम्हाला मेसेज आलेला की कोण तयार होत असेल तर या कॉस्ट्युम घालून मुलांना मला माहिती द्यायची आहे आणि त्याच्याबरोबरच ते प्रेझेंटेशन त्यांनी तयार केलं. हा शाळेतला प्रोग्राम आटपून मी नियाला घेऊन गेले बॅले डान्स क्लासला. बॅले डान्स करून झाल्यानंतर नियाला हवा होता कप केक. तर तिला म्हटलं मी घरी जाऊन तुला बनवते. तर मी हा 3 मिनिटात तिच्यासाठी चॉकलेट कप केक बनवलेला आहे. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. आमचं जेवण वगैरे आटपून मी आता स्वीट बनवायला घेतलं आहे रात्रीचं, कारण उद्या आमच्याकडे येणार आहेत गेस्ट. आम्ही करणार आहोत क्रिसमस डिनर पार्टी, अर्ली डिनर पार्टी, कारण आमचे फ्रेंड्स फिरायला जाणार आहेत क्रिसमसच्या वेळेस. तर आम्ही आधीच भेटणार आहोत. तर मी आज हे स्वीट कोणतं बनवत आहे हे मी नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेन. जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा
आणि खूप जास्त शेअर करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.